दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 146 कांबीसी धातूची काडी केस विंचरायला वापरली जायची। खेळ राऊळांची तेल मालिश झाल्यानंतर बाहेर चौरंग किंवा पाटावर राऊळांचे आसन होत असत। नंतर राऊळांच्या श्रीमुकुटावर शिकेकाईचे उटणे लावले जायचे। एका लहान धातूच्या काडीने श्रीमुकुटावरचे केस विंचरले जात होते। दोन्ही श्रीकरी काडी घेऊन ती दुमडायचे, श्रीमुकुटावर ठेवायचे। नंतर श्रीकंठी माळ सारखे घालायचे, पुन्हा श्रीमुकुटावर ठेवायचे। पुन्हा श्रीकरेने केशकलाप विंचरत म्हणायचे, मेला जाये ऐसे होय म्हणे असे म्हणत श्रीमुकुटावरचे उटणे पुसायचे। नंतर काडी पाण्यामध्ये टाकायचे। असा काही वेळ खेळ करून नंतर राऊळ मठामध्ये जायचे। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।